मराठीत नाही बोलणार नहीं आती मुझे। का? हिंदी आती। नोकरी कुठे करताय? बैंक ऑफ महाराष्ट्र। मराठी का नाही? मराठी का नाही? गव्हर्नमेंट बैंक। मराठी का येत नाही मला ते सांगा. नमस्कार, मी दीपेश पवार. तुम्ही पाहताय कुलाबा न्यूज 24. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत होता खूप की बँक ऑफ महाराष्ट्र माहीम शाखेतल्या एका कर्मचाऱ्याने मराठी बोलण्यास नकार दिलेला. तर मनसैनिक अनिश खंडागळे तिकडे गेलेले, जे मनसेचे चिटणीस आहेत. तर त्यांच्याशी आता आपण संवाद साधतोय. तर साहेब, घडलेल्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे? काय घडलं? काल परवाची गोष्ट आहे. एक महिला होती, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये माहीममध्ये एक लोन घेण्यासाठी गेली होते आणि तिकडे जो एक कर्मचारी होता बँकेचा, तो त्या ग्राहकाशी उद्धट आणि रुमड बोलत होता. त्यांना लोन हवं होतं, लोन तर त्याने काय दिलं नाही. त्यांचा मुलगा विचारणा करण्यासाठी गेला तिथे, तर मुलाला सुद्धा तो एकदम ॲरोगंटली उद्धट बोलायला लागला. शेवटी नाविलाजाने त्याने आमच्याकडे मनसेकडे मदत मागितली. आम्ही त्या ठिकाणी पोचलो आणि पोचल्याच्या नंतर त्याला विचारणा केली की सर, यांच्या लोनचा काय विषय आहे? तर तो म्हणतो हिंदी. मी त्याला परत विचारलं, सेम प्रश्न त्याला विचारला, तर तो परत पुन्हा एकदा बोलतो हिंदी. म्हणजे त्याच्या जो बोलण्यामध्ये जो रुबाब, त्याचा जो ॲटिट्यूड होता, म्हणजे मी मराठीत बोलणारच नाही, फक्त हिंदीमध्येच बोलीन, असा त्याचा सगळा एकंदरीत हावभाव होता. तर मग तो मला म्हणतो, आम्ही म्हटलं की ठीक आहे, आम्हाला हिंदी येत नाही, मराठीतच बोला." तो बोलतो, "नहीं बात करूंगा, तुमको जो करना है करो." मग शेवटी त्याला काय मनसे पद्धतीने मग जो काय आम्हाला खळखटाक दाखवायचा होता तो आम्ही ऑफ कॅमेरा दाखवलेला आहे. त्याच्यानंतर बँकेच्या मॅनेजरने त्याला तिथून पळून लावलं आणि त्यांनी माफी देखील मागितली. लिखितमध्ये माफीनामा दिला त्यांनी की माझी चूक झाली, मी इथून पुढे ग्राहकांची सौजन्याने वागेन. आणि बँकेच्या मॅनेजरने पण आम्हाला लिखितमध्ये दिलेलं आहे की त्याने जी काही कृती केली ती अत्यंत चुकीची आहे आणि त्याच्यावरती आम्ही तात्काळ कारवाई करतो आणि कारवाई झालेली पण आहे. आज त्याची त्या ब्रांचमधून ट्रान्सफर पण झाली आहे. आमची इच्छा नाही आहे की त्याला नोकरीवरून काढावं. एखाद्याच्या पोटावरती आम्हाला लाथ नाही मारायची, पण ॲटलिस्ट त्याला एक धडा तरी शिकला पाहिजे की नाही, मुंबई महाराष्ट्रामध्ये नोकरी करतोय तर मराठी यायलाच पाहिजे. पालन का होत नाही? कारण की प्रशासन झोपी गेलेलं आहे ना. जर प्रशासन जागी असतं ना, तर प्रशासनाने ती बँक असू दे किंवा इतर कुठल्या कंपन्या असू दे, प्रत्येकाला आदेश दिले असते. म्हणजे त्यांच्यापर्यंत आदेश पोचलेला नाहीये. फक्त मीडियामध्ये बातमी व्हायरल झाली, एक दिवस झाली, निर्मला सीतारामन मॅडम म्हणाल्या, पण त्याचं पालन होताना दिसत नाहीये. याचा अर्थ हे जे सरकार आहे, सरकार झोपी गेलेलं आहे. त्याच्यावरती वचक ठेवण्याचं काम ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने करत राहील. म्हणजे तुमचं मत आहे की या फक्त गोष्टी भाषणापुरत्या होत्यात, पण त्या काही अंमलात अशी येत नाहीयेत नियमावलीला. साहजिक आहे ना, साहजिक आहे ना. फक्त हे भाषणापुरतंच आहे ना. भाषण केलं, उद्या न्यूजमध्ये आलं, पेपरमध्ये आलं, संपलं. पण ते पालन होताना दिसत नाहीये. आणि त्यावर वचक ठेवण्यासाठीच तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. ओके. तर ही होती अनिश खंडागळे साहेबांची, म्हणजेच मनसेच्या चिटणीसांची यावर प्रतिक्रिया. तुम्ही पाहताय कुलाबा न्यूज 24. मी दीपेश पवार.